सुट्टीच्या दिवशी कशाला बाहेर पडायचं, कशाला फिरायला जायचं? कुणी सांगितलं होतं नाशिकच्या या कुटुंबाला बाहेर जायला? असं म्हणायची वेळ आलीये, कारण त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग. भावली धबधबा आणि तिकडे आलेले अनेक पर्यटक, त्यातच होतं भागवत कुटुंब. पण रविवारी नाशिकच्या भागवत कुटुंबाच्या या सहलीला अचानक एका भयानक वळणानं ग्रासलं. धबधब्यावर फिरत असताना अचानक 2 टवाळखोरांनी कुटुंबातल्या एका महिलेची छेड काढली. ही पब्लिक स्पेस आहे, तुम्हाला काही कळतं का, असा जाब महिलेनं आणि तिच्या पतीनं विचारला. पण आपली चूक मान्य करण्याऐवजी या गुंडांनी थेट त्यांच्या अंगावरच धाव घेतली. पुढे जे घडलं ते महिलेकडूनच ऐका. तो हम भावली डैम गए थे, तो वहाँ पे हम लगभग 1:30-2 बजे तक पहुँचे. एंजॉय किया, खाना वगैरह खाया, पानी में खेले वगैरह. तो मुझे ठंडी लग रही थी, तो मैं चेंज करने हम कार के पास जा रहे थे. तो वहाँ पे एक बाइक पे 2 लड़के खड़े थे. तो मैं उनके वहाँ से तो जाना ही पड़ेगा, तो उनके बाजू से गई. तो उन्होंने मुझे सिट्टी बजाई और कुछ कमेंट पास की. तो मैंने उनको बोला, तुम पागल हो गए कि पब्लिक प्लेस में लेडीज़ को छेड़ रहे हो, तुमको समझता नहीं आजकल क्या चल रहा है इनका. नहीं बोला ऐसा तसं ते वो मराठी में मुझे बोलने लगे वगैरह. तो फिर मैं थोड़ा उनके ऊपर ये करने लगी. मेरे हस्बैंड ने देखा कि इसका क्या चल रहा है उनके साथ. तो फिर ये भी पीछे से अरे मेरे साथ वो निकल जा बोले से मराठी बोले निकल जाओ तुम दिमाग लगा लेडीज से. उन्होंने ऐसे करके निकल गए. उन्होंने मुंडी नीचे करके वो दोनों भाग गए. वो भाग जाने के बाद यहाँ पे टॉपिक पूरा खत्म हुआ था, पूरा कुछ भी नहीं था. कुटुंबानं प्रतिकार केला तर छेड काढणारे दोघं घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर जवळच एक टेम्पो होता. तिथे 8 ते 10 जण उभे होते. ते कुटुंबाच्या अंगावर धावून गेले, शिवीगाळ केली. वाद वाढताना पाहून भागवत कुटुंबानं वाद मिटवून तिथून निघायचं ठरवलं. त्यांना वाटलं की संकट टळलं, पण खरा थरार तर आता सुरू होणार होता. निघाल्यानंतर मागे वळून पाहिलं तर पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधून गुंड त्यांचा पाठलाग करत होते. हातात लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड. तब्बल 15 ते 20 किलोमीटर या गुंडांनी कुटुंबाचा पाठलाग केला. चालत्या गाडीवर रॉडने जोरदार हल्ले केले, काचा फोडल्या. कुटुंबातील 8ही जणांचा जीव टांगणीला लागला होता. जीव वाचवण्यासाठी भागवत यांनी न घाबरता गाडी सुसाट पळवली आणि थेट नाशिक अंबड पोलीस स्टेशन गाठलं. सुदैवानं थोडक्यात अनर्थ टळला. पोलिसांनी आतापर्यंत 8 संशयितांना अटक केली आहे. पण या घटनेनंतर नाशिकच्या पर्यटन स्थळांवर फक्त महिलाच नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालाय. अनेक प्रसंग घडूनही जर वाढणाऱ्या गुन्हेगारीबद्दल प्रशासनाकडून, सरकारकडून काहीच केलं जाणार नसेल तर लोकांनी घरीच बसावं, कशाला बाहेर पडायचं? नाशिकहून प्रवीण ठाकरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.